नमस्कार. आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. इतर देवतांचे पूजन करणाऱ्यांची पूजा ही भगवंतांची विधीपूर्वक पूजा नाही असे सांगून आता तशी पूजा करणारे पुरुष भगवत प्राप्ती रूपी फलापासून वंचित का राहतात याचे भगवंत स्पष्टपणे निरूपण करीत आहेत. श्लोक 24. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. श्लोकाचा अर्थ, कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत, म्हणून पुनर्जन्म घेतात. हे संपूर्ण विश्व भगवंताचेच विराट रूप असल्यामुळे भिन्न भिन्न यज्ञपूजा इत्यादी कर्मांच्या भोक्ता या स्वरूपात मानल्या जाणाऱ्या जितक्या देवता आहेत त्या सर्व भगवंतांचेच अंग होत. तसेच भगवंतच त्या सर्वांचा आत्मा होय. म्हणून देवतांच्या रूपाने भगवंतच सर्व यज्ञादी कर्मांचा भोक्ता होय. भगवंतच आपल्या योग शक्तीने संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती व प्रलय हे करीत सर्वांना यथा योग्य नियमाने चालवितात. तेच इंद्र, वरुण, यम, प्रजापती इत्यादीचे लोकपाल व देवतागण आहेत त्या सर्वांचे नियंता होत. म्हणून तेच सर्वांचे प्रभू म्हणजे महेश्वर होत. इथे तू हा परंतु या अर्थाने आला आहे. याचा भावार्थ असा की असे असतानाही ते लोक भगवंतांचा प्रभाव जाणत नाहीत, ही त्यांची कसली बरे अज्ञता आहे. इथे ते हे पद पूर्वीच्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे इतर देवतांच्या पूजेने अविधीपूर्वक भगवंतांची पूजा करणाऱ्या सकाम मनुष्यांचे द्योतक आहे. 16व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत भगवंतांचे गुण व प्रभाव यांसह ज्या स्वरूपाचे वर्णन झालेले आहे ते न जाणल्यामुळे भगवंताला सर्व यज्ञांचा भोक्ता आणि सर्व लोकांचा महान ईश्वर असे न समजणे म्हणजेच त्यांना तत्वतः न जाणणे होय. वास्तविक सत असत, जड चेतन इत्यादी सर्व कामे मीच आहे. म्हणून जी काही कर्तव्य कर्म केली जातात त्या कर्मांचा आणि त्यांच्या फलांचा भोगता मीच आहे. तसेच संपूर्ण सामग्रीचा मालकही मीच आहे. परंतु जी माणसे या तत्वाला जाणून घेत नाहीत ती तर असेच समजतात की आपण ज्या कोणाला जे काही देतो, जेवू घालतो, पाणी पाजतो ते सर्व त्या त्या प्राण्यालाच मिळते. जसे आपण यज्ञ करतो तर यज्ञाचे भोगते देवता बनतात. दान देतो तर दानाचा भोगता तो घेणारा होतो. कुत्र्याला भाकरी आणि गाईला चारा टाकतो तर त्या भाकरीचे आणि चाऱ्याचे भोगता कुत्रा आणि गाय बनतात. आपण भोजन करतो तर भोजनाचे भोगते आपण स्वतः बनतो, इत्यादी इत्यादी. तात्पर्य, ते सर्व रूपात मला न मानता इतरांनाच मानतात. त्यामुळे त्यांचे पतन होते. म्हणून मनुष्याने इतर कोणाला भोगता आणि मालक न मानता केवळ मलाच भोगता आणि मालक मानावे. अर्थात जी काही वस्तू दिली जाते तिलाच माझीच समजून मला अर्पण करावी. म्हणजे त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. दुसरा भाव असा आहे की मनुष्याजवळ जे काही भोग आणि ऐश्वर्य आहे ते सर्व माझेच आहे आणि माझ्या विराट रूपी संसाराच्या सेवेसाठीच आहे. परंतु भोग आणि ऐश्वर्यात आसक्त असलेली माणसे त्या तत्वाला न जाणून घेतल्यामुळे त्या भोगाला आणि ऐश्वर्याला आपले आणि आपल्यासाठी मानतात. ज्यामुळे ते हेच समजतात की
या सर्व वस्तू आपल्या उपभोगात येणाऱ्या आहेत आणि आपण त्यांचे अधिपती आणि मालक आहोत. परंतु वास्तविक ते वस्तूंचे गुलाम होतात. ते जितके त्या वस्तूंना आपले आणि आपल्यासाठी मानतात तितकेच त्यांच्या पराधीन होतात. मग ते त्या वस्तूंच्या चांगल्या वाईट स्थितीला आपली चांगली वाईट स्थिती मानतात, म्हणून त्यांचे पतन होते. तात्पर्य, मला संपूर्ण यज्ञांचा भोगता आणि मालक जाणून घेतल्याने मुक्ती मिळते आणि असे जाणून न घेतल्याने पतन होते. अतः हे पद हेतुवाचक आहे. याच्या बरोबर चवंती या क्रियेचा प्रयोग करण्याचे तात्पर्य असे की याचमुळे म्हणजे भगवंताला तत्वतः न जाणल्यामुळे मनुष्य भगवत प्राप्ती रूपी अत्यंत उत्तम फलापासून वंचित राहून स्वर्ग प्राप्ती रूपी अल्प फलाचे भागी होतात आणि आवागमनाच्या फेऱ्यात सापडतात. अशा प्रकारे आज आपण 24व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.